हॅलो एव्हरीवन, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता आपल्या सेकंड टर्मच्या एक्झाम झालेल्या आहेत, पण गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार 1 तारखेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. कारण 2 वर्षामध्ये कोरोनामुळे खूप मुलांचं नुकसान झालेलं आहे. तर अभ्यासाचं नुकसान होऊ नये यासाठी गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे. काही ठिकाणी शाळा सुरू आहेत, काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी पुढच्या वर्षीचं शिकवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. म्हणून आपण सुद्धा शिकवायला सुरुवात करणार आहोत. पूर्ण इंग्लिशच्या धड्याचे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला शुद्ध मराठीमध्ये देणार आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थासकट. तर आज आपण इयत्ता 3री मधला इंग्लिश मीडियमचा दुसरा धडा, पहिली आहे पोयम अ प्रिटी गेम, ती मी तुम्हाला शिकवलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता आपण इंग्लिशचा स्टेट बोर्डचा सेकंड लेसन बघणार आहोत. त्या लेसनचं नाव आहे गो अँड कम, 3rd स्टँडर्ड सिलेबस. गो म्हणजे जाणे, गोचा अर्थ काय आहे? जाणे. कम म्हणजे येणे. तर या धड्याचा अर्थ काय होतो? जाणे आणि येणे. चला तर मग आपण लेसनला सुरुवात करूया. यासोबतच तुमची रीडिंग प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि त्याचबरोबर वाक्य टू वाक्य म्हणजेच प्रत्येक वर्ड टू वर्डचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे रीड करताना पण तुम्ही लक्ष द्या की कुठल्या शब्दाला काय प्रोनाउन्स करायचं आहे आणि प्रत्येक शब्दाचा किंवा प्रत्येक वाक्याचा अर्थ काय आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Once there was a little boy who lived in a pretty little cottage. कॉटेज म्हणजेच अ स्मॉल सिंपल हाऊस, छोटंसं घर. तुम्हाला माहितीच असेल, शेतामध्ये, डोंगरावर, एखाद्या मोकळ्या जागेवर जे छोटंसं कोपट्यासारखं घर बांधलेलं असतं त्याला कॉटेज असं म्हणतात. Once there was a little boy who lived in a pretty little cottage. एक छोटा मुलगा होता आणि तो कशामध्ये राहत होता? साध्या सिंपलच्या घरामध्ये राहत होता. There was a lovely garden around the cottage. आणि त्या छोट्याशा घराच्या भोवती एक छानसं सुंदरसं गार्डन होतं. गार्डन म्हणजे झाडे, फुलांची झाडे, अशी छान छान झाडे लावलेली असल्यामुळे ते एक आजूबाजूला असं आपण लावतो ना घराच्या बाजूला, तसं ते एक छोटंसं गार्डन होतं. Different kinds of plants grew in the garden, and so there was a lot of work to do there. वेगवेगळ्या प्रकारची तिथे झाडे असल्यामुळे त्या गार्डन मध्ये करण्यासाठी खूप असं काम होतं. बघूया आपण काय काम होतं ते. The plants had to be watered every day. तुम्हाला तर माहितीच आहे की गार्डन म्हटल्यावरती त्या झाडांना रोजच्या रोज पाणी आपल्याला द्यायला हवं. जसं आपल्याला रोज वाढण्यासाठी, आपली वाढ होण्यासाठी आपल्याला अन्न, पाणी, हवा हे लागतं, तसं झाडांना सुद्धा त्यांच्या वाढीसाठी रोजच्या रोज आपल्याला पाणी द्यायला लागेल. The plants had to be watered every day. They had to be given manure from time to time. त्यांना वेळच्या वेळेला पाणी द्यायला पाहिजे. त्यांना वेळच्या वेळेला, इथे मॅन्युअरचा अर्थ काय आहे? मटेरियल मिक्स विथ सॉइल टू हेल्प प्लांट्स ग्रो. म्हणजे झाडांच्या वाढीसाठी जे त्यांना आपण म्हणतो ना, जसं की आपण एक्स्ट्रा सप्लिमेंट घेतो आपल्या वाढीसाठी, तसं झाडांच्या वाढीसाठी ज्याला मराठीमध्ये खत असं म्हणतात, मॅन्युअर म्हणजेच खत, तर ते द्यावं लागतं आपल्याला झाडांच्या प्रॉपर वाढीसाठी. फ्रॉम टाइम टू टाइम, वेळच्या वेळेला. नाहीतर झाड सुकून गेल्यावर जर आपण त्याला पाणी दिलं आणि खत दिलं तरी ते उगवणार आहे का नंतर? नाही. दे हॅड टू बी कट अँड प्रण ॲट द राईट टाइम. त्यांची कटिंग वेळच्या वेळेला व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांची कटिंग जर आपण व्यवस्थित केली झाडांची टाइम टू टाइम, तर त्यांची वाढ व्हायला मदत होते. प्रणचा अर्थ म्हणजेच डेड अँड अनवॉन्टेड पार्ट्स ऑफ द प्लांट्स. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की झाडाचा एखादा कोपरा, एखादी फांदी कुठेतरी वाळलेलं असतं, तर ते आपल्याला वेळच्या वेळेला तोडून काढायचे, कट करायचे, म्हणजे झाडाच्या वाढीला मदत होते. द गार्डन नीडेड वीडिंग अँड क्लिनिंग.
वीडिंगचा अर्थ आहे रिमूव्हिंग ट्रबलसम अनवॉन्टेड प्लांट्स फ्रॉम अ फील्ड ऑफ गार्डन. गार्डन मधले जे छोटे छोटे न लागणारे, थोडक्यात त्याला आपण गवत म्हणूया, ती जे छोटं छोटं गवत उगवलेलं असतं ते आपल्याला काढायचं आहे. गार्डनला इथे काय होती, गरज होती की ते वीडिंग अँड क्लिनिंग, स्वच्छ करायची गरज होती. अनवॉन्टेड प्लांट्स म्हणजे जे आपल्याला नाही पाहिजे अशी झाडं पण कधी कधी उगवतात, गवत थोडक्यात, तर ते पण काढायला पाहिजे गार्डन मधलं. तर इथे त्या गार्डनला गरज होती ते काढण्याची. एव्हरीबडी इन द लिटिल बॉयज फॅमिली हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन. त्या घरातली, त्या फॅमिलीमधली, त्या कुटुंबातली प्रत्येक जण, त्या कुटुंबातलं प्रत्येक जण म्हणजेच त्या गार्डनची काळजी घेत होतं. प्रत्येक जण म्हणजे सगळी माणसं. The boy had a very strict uncle who came to stay with them for a few days. तो जो लहान मुलगा होता तर त्याचे जे अंकल म्हणजेच काका, त्याचे काका जे होते ते खूप कडक होते आणि ते त्यांच्या घरी काही दिवस राहण्यासाठी आले होते. द अंकल बिलीव्ड इन हार्डवर्क अँड डिसिप्लिन. आता ते अंकल कसे होते, तर ते अंकल असे हार्डवर्क करणारे, खूप मेहनती आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्तप्रिय होते. वन डे ही सॉ दॅट द बॉय वॉज प्लेइंग अराउंड इन द हाऊस. एके दिवशी त्यांनी पाहिलं की हा जो छोटा मुलगा आहे तो घराच्या भोवती खेळत आहे. लिटिल बॉय, सेड द अंकल, यू वुड बी फार बेटर ॲट वर्क. छोट्या मुला, अंकलनी काय म्हटलं, अरे छोट्या मुला, तू कामामध्ये सुद्धा उत्तम होऊ शकतोस. युअर गार्डन नीड्स वीडिंग सॅडली. तुमच्या गार्डनला साफसफाईची किती गरज आहे. गो नाव अँड वीड इट. जा ते साफसफाई करून घे. लाईक अ गुड चाइल्ड. चांगल्या मुलासारखं जा त्या गार्डन मधले जे अनवॉन्टेड प्लांट्स वगैरे आहेत ते काढून घे. बट द लिटिल बॉय डिड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे. पण त्या लहान मुलाला त्या दिवशी गार्डनची साफसफाई करायची होती का? नाही. आय कांट डू इट, ही सेड. मी नाही करू शकत. त्या लहान मुलांनी काकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे की मी नाही करू शकत. मला माहिती आहे तुमच्यातली बरीच मुलं सुद्धा असं म्हणत असेल की मी नाही करणार. जा, मुलांना सवय असते नॉर्मली. ओ येस यू कॅन, सेड द अंकल. अंकलनी काय सांगितलं, अरे हा, तुला हे करायलाच पाहिजे. वेल, आय डोंट वॉन्ट टू नॉट जस्ट नाव. ठीक आहे, सेड द लिटिल बॉय. पण मला आत्ता नाही करायचं. असं त्या मुलाने अंकलला सांगितलेलं आहे की ठीक आहे, मला आत्ता नाही करायचं. बट यू मस्ट, सेड हिज अंकल. त्याच्या काकांनी काय म्हटलेलं आहे, पण तुला करावंच लागेल. डोंट बी नॉटी, बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. खोडकर मुलासारखं वागू नकोस. जा आणि तुझं काम कर. दिस इज अन ऑर्डर, गेट अप अँड गो. हा माझा आदेश आहे, उठ आणि जा. काका खूपच रागावलेले दिसत आहेत आपल्याला या संपूर्ण त्यांच्या संभाषणानंतर. बघूया आपण आता पुढे काय होतंय ते. द अंकल वॉज हिमसेल्फ अ हार्ड वर्किंग मॅन. त्याचे जे काका होते ते स्वतः मेहनती आणि कष्टाळू होते. ही वेंट अवे टू कॅरी ऑन विथ हिज ओन वर्क इन अनदर रूम. ते त्यांचं स्वतःचं जे काम होतं ते करण्यासाठी गेले. बट द लिटिल बॉय सॅट स्टिल. आणि तो जो लहान मुलगा होता तो अजूनपर्यंत बसलेला होता. म्हणजे तो गेला होता का गार्डन साफ करायला? नाही. ही फेल्ट दॅट हिज अंकल वॉज बीइंग अनफेअर. त्याला आता असं वाटायला लागलं की अरे हे अंकलनी माझ्यासोबत नाइंसाफी केली, म्हणजेच हे माझ्या बरोबर नाही केलं. हिज चिन बिगॅन टू वुबल. वुबल म्हणजे तुम्हाला की माहितीच आहे की जसं की आपल्याला भरून आल्यावर असं खूप असं रडू येतं ना, तसं फुगल्यासारखं. त्या पद्धतीने तो मुलगा काय झाला, त्याचं हे जे चिन म्हणजेच आपली हनुवटी वगैरे, आपण रडताना कसं आपलं सगळं गाल वगैरे असे फुगतात, रुसल्यावर रडू येतं पण बाहेर नाही येत, तशा प्रकारे
ही हॅड अ लंप इन हिज थ्रोट अँड हिज आईज वेल अप. की हुंदका भरून आल्यासारखं आपण म्हणतो ना, तसा प्रकार. ह्याचे डोळे पाण्याने भरून आले आणि तितक्यात जस्ट देन हिज मदर वॉक इन. तितक्यात त्याची मम्मी आतमध्ये आली. व्हॉट्स द मॅटर लिटिल बॉय. अरे लहान मुला, काय झालं? शी आस्क. वाय डू यू लुक सो अनहॅपी. तू का सा दुःखी दिसत आहेस? काय झालं? अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन. काकांनी मला गार्डन साफ करायला सांगितलेलं आहे. सेड द लिटिल बॉय. लहान मुलांनी आईला काय सांगितलं की काका मला म्हणालेत की गार्डन साफ कर म्हणून. ओ सेड हिज मदर, व्हॉट फन दॅट विल बी. त्याची आई काय म्हणते, अरे वा, किती मज्जा येईल हे करताना. आय लव्ह टू वीड अँड इट इज सच अ फाईन डे. मला गार्डनची साफसफाई करायला खूप आवडते आणि खरंच हा दिवस खूप सुंदर असणार आहे. कॅन आय कम अँड हेल्प यू टू वीड. मी तुझ्यासोबत येऊ का गार्डन साफ करायला? तुझी मदतही होईल. मी तुला मदत करू शकते का, असं आई त्याला म्हणते. वाय येस सेड द बॉय. मुलांनी काय सांगितलं, अरे हा. कम लेट्स डू इट नाव सेड हिज मदर. त्याच्या आईने काय सांगितले की चल मग आत्ताच करूया. द बॉय गॉट अप रेडीली अँड वेंट आउटसाइड विथ हिज मदर. तिचा मुलगा जो आहे, छोटा मुलगा जो रडत होता आता 5 मिनिटापूर्वी, तो असा पटकन उठला, तयार झाला आणि लगेच निघाला गार्डनकडे त्याच्या मम्मी सोबत. द टू ऑफ देम वीडेड द गार्डन ब्युटिफुली. खूप सुंदर पद्धतीने त्या दोघांनी गार्डनची साफसफाई केली. जे काही अनवॉन्टेड प्लांट्स होते, गवत आपण म्हणूया त्याला, ते त्यांनी काढलेलं होतं. झाडाचे जे पार्ट्स असतात की जे सुकलेले वाळलेले, ते त्यांनी थोडंसं काढलं. अँड हॅड अ व्हेरी गुड टाइम टुगेदर. आणि त्या दोघांनी खूपच सुंदर असा वेळ एकत्र घालवला. वर्किंग अँड चॅटिंग अँड लाफिंग. हसत खेळत गप्पा मारत त्यांनी आईसोबत गार्डनची साफसफाई केलेली आहे. इथे आईला 100% आपल्याला मार्क द्यायला लागतील की आईने किती छान पद्धतीने मुलाकडून काम करून घेतलेलं आहे. म्हणजे जर आपण कुठलं काम आपल्याला करायचं असेल तर आपण ते मन लावून जर केलं किंवा प्रत्येक कामामध्ये जर आपल्याला आनंद शोधता आला तर आपल्याला ते काम सारखं वाटत नाही, ॲज अ फन आपण ते करू शकतो. तुम्ही लक्षात ठेवा, कुठलंही काम करताना त्याचं ओझं न वाटता त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आनंदाने ते जर काम केलं तर ते कामही अत्यंत सुंदर होतं आणि आपला वेळही खूप छान जातो. तर मुलांना, तुम्हाला ही स्टोरी, हा लेसन समजला असेलच अशी मी आशा करते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.